नमस्कार, अभिमान लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाचखोरांची धडकी भरवणारी एक बातमी बीडमधून समोर आली आहे। सेवानिवृत्त शिक्षकाचा वेतन प्रस्ताव मंजूर करून महालेखपाल नागपूर यांना पाठवण्यासाठी 50,000ची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे। या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 8/1/2025 रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की मी सेवानिवृत्त शिक्षक असून माझ्या सेवानिवृत्तीचा वेतन मंजूर करून प्रस्ताव महालेखपाल नागपूर यांना पाठवण्यासाठी दिनांक 23/10/2024 रोजी बीड येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभागात अर्ज दाखल केलेला असून सदरील प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यासाठी लोकसेवक संतोष कुडके यांनी 1 लाख रुपयाची मागणी केली होती। मात्र तडजोड अंती 90,000 रुपये देण्याचे ठरले होते। त्यातील 40,000 रुपये यापूर्वीच दिले आहे। मला उर्वरित लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने मी दिनांक 8/1/2025 रोजी या संदर्भात तक्रार दिली आहे। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या तक्रारीवरून आज बुधवार दिनांक 8/1/2025 रोजी शासकीय पंचायत समक्ष लाच मागणी पडताळणी करून लोकसेवक संतोष कुडके यांना कामाचा मोबदला म्हणून 90,000 रुपये लाचेची मागणी करून 50,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। या प्रकरणी बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश सांगडे, हनुमंत गोरे, गिराम सुदर्शन निकाळजे, राजेश नेरकर, भारत गारदे, संतोष राठोड, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, गणेश मेत्रे, अंबादास पुरी आदींनी केली आहे।